आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। श्रीकांत सर, पहिल्यांदा निशब्द झालोय मी। तुला काय आशीर्वाद देऊ हे कळतच नाही का मला। जे काही मी बघितलंय ऐकलंय त्याचा अर्थ काढण्याचा खूप प्रयत्न करतोय, काहीच अर्थ मिळत नाहीये। मला सांग, जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं? मी तुला काहीतरी प्रश्न विचारला आहे, उत्तर अपेक्षित आहे मला त्याचं। जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं का? का ग का? अहिल्याच्या आदित्यच्या बायकोबद्दलच्या अपेक्षा माहिती आहेत ना तुला, कल्पना आहे ना तुला? नाही, आणि याच्यात काहीही चुकीचं नाहीये। अहिल्या तुला आदित्यची चांगली मैत्रीण समजते, तुझ्यावर विश्वास ठेवते, तरी का असं केलं? हा का? असं काही करायच्या आधी एकदा, फक्त एकदा आमच्याशी बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? खरं तर मनात नाही माझ्या, पण काळजावर दगड ठेवून सांगतोय की तुम्ही आमची फसवणूक केली, विश्वासघात केलाय आमचा। श्रीकांत सर, माफ करा आम्हाला। दुसरा कुठला पर्याय नव्हता समोर। पण सर, ह्या समजात आदित्य सरांची काय बी चूक नाही। अन हो, देवी यांच्या अपेक्षा माहीत आहेत मला, आणि मी कधीच या घराच्या सुखाच्या आडवी नाही येणार। मला इथले कुठले बी अधिकार नको। मी समद्यांची सेवा करायला इकडे आले होते आणि आयुष्यभर सेवा करत राहील, पण प्लीज ह्याच्या पुढे मला काय बी विचारू नका, मला नाही सांगता येणार। सर, अजून एक विनंती आहे, आदित्य सरांवर राग धरू नका, त्यांचा बी नाईलाज होता। तू नाव काहीही दे, पण तू आमची फसवणूक केलीस, विश्वासघात केलास आमचा, आणि त्याबद्दल अहिल्या तुम्हाला कधीही क्षमा नाही करणार। श्रीकांत, श्रीकांत, काय योगायोग आहे बघ। डॉक्टर म्हणाले हवा पालटासाठी कुठेतरी जा 2 दिवस, आणि लक्ष्मीचा फोन आला। अरे, भावनाचं लग्न झालंय ना, तर तिने आपल्याला सगळ्यांना तिकडे बोलवलंय 2 दिवस। पारू, तयारीला लाग। आणि हे काय, ब्रेकफास्ट नाही आणलास अजून? पटकन ब्रेकफास्ट घेऊन ये आणि पाणी पण आण सोबत, गोळ्या द्यायच्या। वय, श्रीकांत, आज ना मन प्रसन्न वाटतंय बघ ना। सकाळी सकाळी लक्ष्मीचा फोन आला, किती छान वाटलं मला। आणि त्यात आदित्यसाठी आपण जी पूजा ठेवली होती ती सुद्धा पार पडली व्यवस्थित। म्हणजे आदित्य नव्हता त्या पूजेला, पण पूजा उत्तम झाली।
आता माझ्या अंगात अगदी नवीन उत्साह संचारलाय. असं वाटतंय की आदित्यच्या लग्नाची वेळ आता जवळ आली आहे. त्या नवीन जोमाने मी त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात करणार आहे. आता माझ्या आदित्यवर कुठलंही संकट येणार नाही. अरे आठवलं, आता कसं सांगू अहिल्याला, किती भोळेपणानं ती आदित्यच्या लग्नाची स्वप्न रंगवते. पण आदित्यनं तर तिच्या स्वप्नांचा चुराडा केलाय. त्याने हिला न विचारता न सांगता आधीच लग्न उरकून घेतले. श्रीकांत, काय रे, कुठे हरवलायस? नाही काय नाही, तू माझ्यापासून काही लपवतोयस का? तुझ्यापासून मी काहीतरी लपवू शकेन का? तू माझ्यापासून काहीच लपवू शकत नाहीस. पण मला का असं वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी आहे आणि ते तू सांगत नाहीयेस. हे बघ, जे असेल ते मोकळेपणाने बोलून टाक ना. काय झालंय? नाही, हा, हॅलो. प्रीतम, कॉफी. थँक्यू. काय झालं प्रीतम? कसला एवढा विचार करताय? प्रिया, मी हा विचार करतोय की हे सगळं आता पुढे कसं जाणार आहे. खरं तर प्रीतम, आदित्य दादा आणि पारू यांनी लग्न करण्याचा एवढा तडकाफडकी निर्णय का घेतलाय ना, हेच कळत नाहीये मला. म्हणजे आता तुला माहितीच आहे की माझा देवावर फार काही विश्वास नाही आहे आणि मी फार देवदेव करत नाही. पण काल जे मी एक्सपिरियन्स केलं ना, इट वॉज मॅजिकल पण नाही म्हणता येणार. म्हणजे अशी कुठली तरी दैवी शक्ती होती तिकडे असं वाटत होतं. प्रीतम, हे सगळं तुम्ही बोलताय? नाही म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला देव, दैवी शक्ती हे सगळं बोलताना कधीच ऐकलं नाहीये. पण खरं सांगू, बरोबर बोलताय तुम्ही. पारू आणि आदित्य दादांमधलं जे नातं आहे ना, ते खूप स्पेशल आहे. बाबा, आता तरी ऐकून घ्याल का माझं प्लीज? आदित्य, मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीये. जा इथून तू. बाबा प्लीज प्लीज, असं नका बोलू. कसे झालं ते खूप अचानक झालं. खरंच गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. हे बाबा, मी खरंच सांगतोय, फारूची यात काहीच चूक नाही. प्लीज प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या. आदित्य, तुझ्या हातून जी चूक झाली आहे त्याचं काही स्पष्टीकरण तुझ्याकडे आहे असं वाटतंय तुला? नसेल कदाचित बाबा, पण माझी बाजू ऐकून घ्या प्लीज. मला खरंच मनापासून वाटतं की जे झालं त्यातनं माझी चूक होती ना पारूची चूक होती. परिस्थिती चुकीची होती बाबा.